माझं ऐक, आपण घरी जाऊ आणि आपण दुसरा कुठला तरी प्लॅन करू. हा, मी प्लॅन अर्धवट सोडणार नाहीये. हे कशाला उगा जीवाशी खेळायचं? जीवाशी खेळ होणार, पण माझ्या नाही, मंजिरीच्या. तू आता बघितलंस ना, ती कुठेतरी बाहेर निघून गेली आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला आपला प्लॅन चेंज करण्याची काही गरज नाहीये. आणि ती परत आली तर? मी सांभाळून घेईन, तू नको काळजी करूस. ओके, तू एक काम कर, जर मंजिरी आलीच तर शेटी मार, म्हणजे मला लगेच कळेल. ओके, येतो. भाईसाहेब, कोणतरी आलंय, ओळखीचं नाही पण. बोलो. या. आपण याआधी कधी भेटलोय का? नाही नाही, मी तर पहिल्यांदाच आलोय. कोण तुम्ही? आधी तर पहिलं बघितलं नाही तुम्हाला. नाही नाही, मी पण पहिल्यांदाच आलो ना इथं, ते सर्वे करायला. कसला सर्वे? पेस्ट कंट्रोल. तुमच्या बंगल्याचं आमच्या कंपनीकडे कॉन्ट्रॅक्ट आहे पेस्ट कंट्रोलचं. ते काय ना, वाळवी मुंग्या ढेकून लागतात ना, त्यांचा लई धोका असतो. आणि आता पावसाळा बी आला ना तोंडावर, म्हणून करून घ्यायला लागते ते. कुणी बोलवलं तुम्हाला? त्याचं म्हणजे बघा कसं आहे, फोन आलता कोणाचं तरी कंपनीत. कोण? कुणी केला तुला फोन? आमच्या घरी आत्ताच पेस्ट कंट्रोल झालंय, साहेबांच्या लग्नाच्या आधी. हो काय? नाही, ते काय माहित नाही बघा. आम्हाला तर फोन आलता आणि पत्ता बी हात दिला होता ना. असं वय? मग आय कार्ड दाखव. प्रिया, हे बघ, अजूनही पुन्हा एकदा विचार कर. त्याचा आता काही उपयोग नाही. ठीक आहे, पण कुठलाही प्रॉब्लेम आला तरी लगेच मला कळवायचं. नक्की. मंजिरी, एक सांगू, तुला ना पूर्वीसारखं बघून खूप बरं वाटलं खरंच. नाहीतर काय व्हायचं ना, मला बोलताही यायचं नाही आणि तुझे हाल बघवायचेही नाही. हाल हाल नाहीत ग, फक्त जरा. मंजिरी, जे आहे ते एक्सेप्ट कर ना. मलाही माहिती, आत्ताची जी मंजिरी माझ्या समोर आहे ती वेगळी आहे. ऑफकोर्स माहेरपणाचा इफेक्ट आहे, नाही का? हा, म्हणजे माहेर पण एवढं एकच कारण नव्हतं. ऑफकोर्स मला माहिती अजून काय कारण असू शकतं. बरे, ते सगळं जाऊ दे. मला सांग, तू काय फायनल केलंस? हे बघ, गेस्ट हाऊस वगैरे अजिबात नाही बघायचं. माझं घर आहे, सरळ घरी जायचं आपल्या. अगं, तिकडे काकू आहे, मधुर आहे, तुला अजिबात परक वाटणार नाही. ट्रस्ट मी.
प्रिया, अगं कुठे हरवलीस? नाही, समजू शकते मी. एवढी वर्ष आपण ज्या घरी राहतो ते घर सोडून जाताना काय वाटत असेल ना, समजू शकते. अगं नाही, तसं काही नाही. म्हणून मी तुला म्हणते, तू माझ्या घरी जा. तुला अजिबात परक वाटणार नाही. हं? अगं नाही मंजिरी, काय होतं ना, त्यांचं सगळ्यांचं एक रुटीन सेट असतं आणि मग अशी अनोळखी घराबाहेरची मुलगी घरी आल्यावर थोडं ऑकवर्ड होतं, बाकी काही नाही. अगं काय बोलतेस तू? अनोळखी काय, तू घरातलीच आहेस माझ्या. आणि अजिबात ऑकवर्ड वगैरे काही वाटणार नाही. मी एक काम करू का, मी तुला मधुरा आणि काकू दोघींचा नंबर देते, SMS करते. आणि हा, मला एक सांग, तुझा इंटरव्ह्यू कुठे आहे? इंटरव्ह्यू ते काहीतरी पत्ता होता. अगं मंजिरी, खूप वेळ आपण बोलत बसलो, मला निघायला हवं, नाहीतर इथेच बसावं लागेल. मग इंटरव्ह्यू काय आणि कसलं काय, बसची पण वेळ झाली. मी निघते. हा, मलाही लवकर घरी जायला पाहिजे. तू काळजी घे. तू पण काळजी घे. बाय. अरे राहू दे राहू दे, तू यात. बरं बाईसाहेब. प्रियानेच फोन केला असेल, मला पक्की खात्री आहे. नाहीतरी तिला बिचारीलाच काळजी आहे ना या घराची. हा, बरोबर बरोबर. प्रिया प्रिया म्हणूनच कोणाचा तरी फोन आलता. बघितलं, ती स्वतः गेली पुण्याला, पण इथली काळजी काही संपत नाही तिची. बघ ना, आणि बरं झालं बाबा तू आलास. आणि हे बघ, माझी पण खोरी तपासून घे. अरे लई मुंग्या झाल्या. तर बघावंच लागेल आता, अख्खं घरच बघावं लागेल. त्या बिगर कुठे चालतंय होय? नंदू, हा बाईसाहेब. त्याला घर दाखव सगळं. मी काय म्हणतो, आपण या खोलीपासून सुरुवात केली तर? नाही, तिथं जायची परमिशन नाही. ती मोठ्या साहेबांची रूम आहे. नंदू, पेस्ट कंट्रोल करायला आलाय तो, त्याचं काम त्याला करू दे. घेऊन जा त्याला तिथे. या सावकार. मंजिरी, माझ्याशी लग्न करशील? मंजिरी सांग ना, करशील ना माझ्याशी लग्न? आशिष प्लीज, मी तुझ्याबद्दल तसा विचारच नाही केलाय कधी. अगं मग आता कर ना. अरे असं नसतं. नात्याची डेफिनेशन अशी एका क्षणात नाही बदलत. असा एका क्षणात नाही विचार होत. होतो, तू करून तर बघ. हे बघ आशिष, मी आत्ताच तुला सांगितलं की माझ्या मनात तुझ्याबद्दल तसं काहीच नाहीये. म्हणजे तुला कळतंय का, माझं जितकं तुझ्यावर प्रेम आहे ना, तितकंच प्रेम तुझंही माझ्यावर आहे. फक्त या गोष्टीची जाणीव तुला आजपर्यंत कधी झाली नव्हती. तू माझ्याबद्दल असा विचारच कसा करू शकतोस? आजपर्यंत मी तुला माझा फक्त एक चांगला मित्र म्हणून शी
गेल्या 5 वर्षांपासून मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. हे भाऊ, ती कपाट उघडायचं नाही हा. साहेबांचं हे ती हा, साहेबांचं कपाट आहे, ती उघडायचं नाही. असं कसं? ते बघायला लागेल ना आतमध्ये कानाकोपरे. नाही नाही, त्याला परमिशन नाही. मग भाऊ एक काम करा ना, तुम्ही बाईसाहेबांना विचारून या ना. हा बर ठीक आहे, तू इथंच थांब, मी विचारून येतो. तोवर उघडू नको. नाही. गुड. मला हेच हवं होतं. हा उघड आता. बाईसाहेबांनी परमिशन दिली. एक काम करा ना भाऊ, तुम्हीच उघडा ना. मी उघडू व्हय? हा. हॅलो, तुझ्याशी बोलतोय. नुकसान भरपाई, कपडे ड्राय क्लिनिंगला द्या. हे भाऊ, झालं का तुझं बघून? हो हो हो. करू का बंद? हा.
काय हो भाऊ हा मगाशी आपण आत आलो ना बर हा तर ते पायर जातात ना वर हा ती वरची रूम कोणाची ती प्रियाबाई साहेबांची. असं आहे का हो मग चला आपण आता वरची रूम बघू बर चला या. हा ये अच्छा हीच का ती कोण प्रियाबाई प्रियाबाई साहेबांची. त्यांची रूम का हो. बर काय हो भाऊ हा हे प्रियाबाई सबका कोण आहेत ना हा. ह्या काय आपल्या सत्यजी साहेबांच्या बहीण आहेत का नाही नाही त्या फक्त राहतात या घरात. साहेबांची सर्व कामं तेच पाहतात. साहेबांच्या लग्नाच्या आधी त्यांचाच हुकूम चालायचा आणि साहेब बी ऐकायचं त्यांचं. असं बर बर आता मला ना जरा त्यांचं कपाट बघायचं होतं हो तर आता त्याची बी परमिशन घ्यायला लागेल का नाही नाही तुम्ही बघू शकता. चालेल ना हो बर भाऊ मग अशी बायसेक होते ना म्हणून मला काही बोलता नाही आलं पण लय तहान लागली राव पाणी प्यायचे वे आणतो आणतो. वहिनी मी काय म्हणते नाही मी बघून येऊ का? वहिनी मी काय म्हणते ते काय म्हणतात ते हा सर्व का काय ते त्याला एवढा वेळ लागतो नाही मी बघून येऊ का?
अच्छा, हा असा सगळा फॅमिली ड्रामा चालू आहे तर. गुड. प्रिया